हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 230 अजब प्रकार. एकदा अफलातून नगरीला मी बाळूकडे काही कामाकरिता त्याच्या कचेरीत गेलो होतो. आम्ही आमच्या कामाबद्दल बोलत असताना मला मध्येच जरा थांबवून बाळूने एका सहाय्यकाला बोलावले आणि तो त्याला जरा चढ्या आवाजात भरगच्च दम देत म्हणाला, हे पहा, अमुक ठिकाणी एक काचेची मोठी वस्तू आहे. ती गाडीतून घेऊन यायची आहे. वस्तू काचेची आहे. नीट सांभाळून आणा. जर ती वस्तू फुटली तर त्या वस्तूची किंमत वाहतुकीच्या खर्चासह तुमच्या पगाराच्या हिशोबातून वजा करून घेईन आणि तत्क्षणी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकीन. तेव्हा योग्य ती काळजी घ्या. हे ऐकून मी थक्क झालो. त्या सहाय्यकाने काहीच चूक केलेली नसताना तो चूक करील असे गृहीत धरून त्याला दम भरून शिक्षा सुनवायची, हा प्रकार मला अजब वाटला. तो सहाय्यक तेथून होय साहेब असं म्हणून निघून गेल्यावर बाळू मला म्हणाला, अहो, हे असेच करावे लागते. वस्तू फोडून आणल्यावर नंतर रागावून काय उपयोग? त्यापेक्षा आधीच दम दिलेला बरा असतो. आता पहा कशी नीट काळजी घेऊन काचेची वस्तू सुखरूप घेऊन येईल ते. यावर मी काय बोलणार? काही पुस्तके खरेदी करण्यासाठी अक्षर चौकात माझे दुचाकी वाहने उभी करायला परवानगी असलेल्या जागेत लावून मी पुस्तकाच्या दुकानात गेलो. सुमारे अर्ध्या तासाने दुकानाच्या बाहेर येऊन पाहतो तो माझे दुचाकी वाहन जाग्यावर नव्हते. तेथेच पादचारी मार्गावर पुस्तके विकत असलेल्या एकाने सांगितले की आत्ताच येथे एक वाहतूक नियंत्रण गाडी आली होती. तुम्ही महाखान्यावर जाऊन पहा. मी महाखान्यावर गेलो. तेथील एकाने मला माझी गाडी शोधायला हुकूम केला. मला येथील असंख्य दुचाकी वाहनातून माझी गाडी शोधून काढावी लागली. बिचारीचा मागे पाहायचा आरसा मोडला होता. मला आठवण झाली की तेथील एक साहेब माझ्या ओळखीचे आहेत. तेव्हा मी त्यांच्या कचेरीत जाऊन त्यांची भेट घेतली आणि मी योग्य गाडी जागी उभी केली होती वगैरे सर्व काही त्यांना सांगितले. त्यांनी कोणाला तरी बोलावून आणायचा हुकूम केला. साहेबांनी बोलावले आहे असे समजताच एक गणवेश तेथे धावत आल्याचा देखावा करत आला. आल्या त्याने साहेबांना कडक सॅल्यूट केला आणि म्हणाला, सर. त्यावर माझ्या ओळखीचे साहेब म्हणाले, यांनी अमुक ठिकाणी 1 तासापूर्वी गाडी उभी केली होती. ती रेघेच्या आत होती, तरीही तुम्ही ती उचलून आणलीत. त्यावर तो महाविद्वान म्हणाला, सर, दर दिवशी 10,000 दंड वसूल झालाच पाहिजे असा वरून आदेश आहे. काल फक्त 8,000च वसुली झाली. ती भरून काढण्यासाठी आजचा दिवस सरसकट गाड्या उचलीत आहे. मी अभावितपणे म्हणालो, हरिओम हरिओम हरिओम. कथामृत 231 प्रतीक्षा. एकदा शिर्डीचे साईबाबा गावोगावी यात्रा करत फिरत होते. बरोबर भक्त होते. गावोगावी भक्त गोळा होत होते. या यात्रेत एकदा त्यांचा मुक्काम एका गावाला एका धर्मशाळेत होता. त्या गावातील त्यांचा एक भक्त दररोज त्यांना भोजन आणून देत असे. एकदा तो बोलता म्हणाला, बाबा, मी आता परमात्म्याला अगदी बरोबर ओळखले आहे. पुढे बरंच काही तो बोलला. त्याचे म्हणणे सांगून झाल्यावर साईबाबा त्याला म्हणाले, उद्या तू भोजन घेऊन येथे येऊ नको. मीच तुझ्याकडे भोजनाला येतो. त्या भक्ताला हे ऐकून फारच आनंद झाला. प्रत्यक्ष साईबाबा आपल्या घरी येणार म्हणून तो अगदी खुश झाला. दुसऱ्या दिवशी त्या भक्ताने भोजन तयार केले. घराबाहेरच्या पडवीत दुपारी 12 वाजता एका पानात अन्न वाढून तो साईबाबांची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला तरी साईबाबांचा पत्ता नाही. बाहेर पडवीत अन्न पाहून झाडावर कावळा काव काव करू लागला.
भक्ताने दगड मारून कावळ्याला हाकलून दिले. तेवढ्यात तेथे एक मांजर आले. त्याला शुक शुक करून त्याने पिटाळून लावले. साईबाबांचे आगमन काही होईना. त्याला अन्नाची राखण करत बसावे लागत होते. इतक्यात तेथे एक कुत्रा आला आणि पानातील भाकरीला तोंड लावू लागला. ते पाहून त्या भक्ताने जवळच असलेली काठी घेतली आणि त्या काठीने कुत्र्याच्या पाठीत रट्टा घातला. त्याबरोबर ते कुत्रे विव्हळत दूर पळून गेले. अन्नाची राखण करून आणि साईबाबांची वाट पाहून तो भक्त थकला आणि तो ते अन्नाचे पान घेऊन धर्मशाळेत गेला. तेथे साईबाबांना तो म्हणाला, बाबा, मी आपली वाट पाहिली. शेवटी अन्न घेऊन येथे आलो आहे. त्यावर साईबाबा त्याला म्हणाले, मी आलो होतो, परंतु तू मला पाठीत रट्टा घालून हाकलून दिलेस. साईबाबांनी त्याला आपली पाठ दाखवली. त्यावर काठीचा वळ होता. भक्त रडू लागला. त्याचे सांत्वन करत साईबाबा म्हणाले, आता घरी जा. मी उद्या तुझ्याकडे येऊन अन्न ग्रहण करीन. दुसऱ्या दिवशी पान वाढून भक्त साईबाबांची वाट पाहत होता. खूप वेळ गेला तरी साईबाबा काही आले नाहीत. काही वेळाने तेथे अंगावर कोड असलेला एक भिकारी आला आणि म्हणाला, भूक लागली आहे, थोडं अन्न दे बाबा. त्याच्या अंगावरील ते कोड पाहून त्या भक्ताने त्याला तेथून त्वरित हाकलून दिले. साईबाबांची आणखी काही वेळ वाट पाहून तो मंदिरात गेला, परंतु तेथे साईबाबा नव्हते. तो इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात मागून आवाज आला, कोणाला शोधत आहेस? त्या भक्ताने मागे पाहिले तर तेथे तो कोड आलेला भिकारी उभा होता. हरी ओम.